वेलकम गाईज, वेलकम बॅक टू द न्यू व्लॉग अगेन. सो आज आमचा आहे हा एक व्लॉग गणपतीचा. मागे गणपती तुम्ही शॉर्ट्सच बघितले, व्लॉग झाले नव्हते. सो मी आज स्पेशली व्लॉग बनवला कारण की आमच्याकडे सत्यनारायणाची पूजा सुद्धा आहे इकडे काकीकडे. तर आज दिवसभरात खूप गोष्टी आणि पूजा बोलली तर आमच्याकडे खूप धमाल पण असते, मस्ती असते आणि आज भरपूर गोष्टी होणार आहे. भजन पण आहे आमच्याकडे संध्याकाळी. तर म्हणून मी एवढी व्लॉग क्रिएट करू आणि तुम्हाला पण दाखव की कसा असतो आमचा मागे गणपतीतला सत्यनारायण पूजेचा दिवस. आणि आम्ही सगळे आता थोडे तयार वगैरे होणार आहोत. बेसिक तयारी तर मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवायलाच कसं करतो आम्ही. जेवण बिवण पण काकी घरातच करते सर्वांचं. जे घरी जेवायला तर त्यांचं सगळ्यांचं जेवण घरी होतं आमच्या इकडे. आम्ही कधीच बाहेरनं नाही मागवत. सो आमचा हा महाप्रसाद तयार पण होतोय तिकडे आणि देवाची तयारी, पूजेची तयारी सगळी चालू आहे बॅक टू बॅक. भजन पण आहे. सो तुम्ही हा ब्लॉग प्लीज एन्जॉय करा आणि बघा की अजून काय काय पुढे दिसणार आहे. सो सत्यनारायणाच्या पूजेचा तुम्ही पण साथ द्या आम्हाला आणि त्याचा आशीर्वाद घ्या. तर आता इथे आमची चालली आहे सत्यनारायण पूजेची तयारी आणि आता आम्ही इकडे मंडप बांधतो त्याचा, म्हणजे पाट मांडून वगैरे त्याला केळ्याचे खांब लावून तयारी चालली आहे. आमचे हे मोरे काका असतात नेहमी, पण आता ते नाही आहेत सध्या. सो आज उदय काका आहेत बनवायला. मोरे काकांचं रिप्लेसमेंट. हा, मोरे काकांचं रिप्लेसमेंट आहे आमच्याकडे आणि ह्या दोघी पण रिप्लेसमेंट झाल्यात यावर्षी पहिल्यांदा. ट्रेनिंग घेत आहेत. मम्मी आणि आजी. दरवर्षी असते त्यांच्या मोऱ्यांबरोबर. हे काय किती धावपळ आहे ना काकी आज. लयच आहे बाबा. एक काल आमचा तिथे साखरपुडा झाला आणि आज आमच्या गणपती बघा, बाप्पाची आमच्याकडे पूजा आहे. गणपतीचं चालू आहे महाप्रसाद. हा, आमच्याकडे खूप धावपळ चालू या आहे जेवायला. आणि या एका माणसाने सगळ्यांना वैताग दिलेला आहे पूर्ण. एक जण याला सांभाळायला पाहिजे. जरा दमलेत कामं करून, म्हणून आम्ही आता कॉफी ठेवली आहे. सो मी आणि आरोही स्पेशली कॉफी करतोय सगळ्यांसाठी. जरा स्ट्रॉंग करायची कारण की माणसांना दिवसभर ताकद हवी आहे कामं करायला, राईट? खास करून मला. हा, काकीला पूजेला पण बसायचं. सो आता आपण कॉफी करूया एकदम स्ट्रॉंग. कुठं गेली? फ्लॉटरवाली कॉफी पिते एकदम. तिला अशी बेसिक नाही चालत. त्याशी देसी तरीक्याने नाही पित मी, थोडंसं अमेरिकन तरीक्याने. अमेरिकन स्टारबक्स, ती रोज स्टारबक्सला जाते कॉफी प्यायला. सो तशीच कॉफी लागते आम्हाला. स्टारबक्स घरी बनवते. थोडंसं स्वस्तवाला स्टारबक्स, ज्यात लेस कॅफे यूज होते. आवाज इकडे. सो बघितलं, इकडे आमच्या माणसांची कॉफी आणि इकडे ही वेगळी हिची स्पेशल कॉफी. तर आता आमच्या सुंदर बाप्पांचं तुम्ही बघताय आणि आज आमच्याकडे सत्यनारायणाची पूजा सुद्धा आहे, त्याची पण मांडणी झाली आहे. सो आम्ही आता वेट करतोय कधी भटजी येत आहेत आणि मस्त आम्ही पूजेची तयारी सुरुवात करतोय. तर तुम्हाला मला दाखवायचं आमच्या काकीचा लुक. आणि हे बघा, काकी एकदम सुंदर दिसत आहेत. काकी बघा पूर्ण. काकी जरा बॅग दाखवा, बॅग मोर. बघितलं, आज खरंच खूप सुंदर दिसतात काकी आणि नवीन नवरीसारखाच लुक येतो एकदम. कसं वाटतंय काकी? खूप छान वाटतंय आणि खूपच छान वाटतंय मला. आणि आमच्या घरात हे गणपतीचं आगमन 12 वर्ष आहे हे आमच्या बाप्पाचं आगमनाचं. आणि आज माझ्या घरी सत्यनारायणाची पूजा पण आहे आणि माझ्या सुना ज्या दोघी पण, काजल आणि आकांक्षा,
आकांक्षाचं मी एक सांगते तुम्हाला पहिलं, मग काजलचं सांगते. आकांक्षाने जे हे ब्लॉगिंगचं चालू केलंय ना, ते मला खूप अतिशय आनंद झालाय. मला खूप आवडतं असं करायला आणि मलाही स्वतःला करायला खूप आवडतं, पण मला नाही असं म्हणजे होत डेली असं करायला. मला खूप आनंद झालाय की तिने हे चालवलंय आणि खूप तिला लाईक करा, सबस्क्राईब करा तिच्यासाठी. आणि माझी सून पुढे जायला हे मला खूप बघायला आवडेल, प्लीज. आणि माझ्या काजलचं तर काय विचारू नका, डान्स अप्रतिम करते आणि आम्हाला पुढे जायला पण सांगते. मी एक सासू असून पण मला त्या खूप प्रोत्साहन देतात की असं करा, तसं करा, असे कपडे घाला, तसे हे करा. त्या तर सांगतातच, मलाही आवड आहे, मी त्यांच्यामध्ये मिक्स होऊन जाते. मला खूप आनंद वाटतो. अशा मला सुना भेटल्यात. थँक्यू सो मच बाप्पा. असंच आमचं घर सुखी समाधानी ठेव. माझ्या दोन्ही मुलांना हे दे, माझ्या आरोईला पण हे कर आणि माझ्या घरावर असाच आशीर्वाद ठेव आणि असंच माझं घर हसतं खेळतं ठेव. तुला दिया काकीने एकदम इमोशनल झाली काकी. पण आमच्या काकीचं रूप तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं आहे. जितक्या त्या इमोशनल आहे तितक्याच त्या खूप आम्हाला पण नाही जाणीव होत कधी की सासू आहे वगैरे असं काय. आम्हाला खरंच त्याचा आनंद आहे आणि काकी एकदम टकाटक सासू. तर चला बाय गाईज, आपण भेटूया. राम नाम भजले, राम नाम सुखधाम भजले, राम नाम सुखधाम भजले, राम नाम सुखधाम. सर्वोपचार देवता सत्यनारायण भगवान देवताभ्यो नमो नमः. देवता नित्यतम संपूर्ण थोडा तर करिष्येत तदेगा. ओम शांती अस्तु. ओम सर्वदेवताभ्यो नमो नमः. श्री कसा बोलला कांतारा? कसा बोलला कांतारा? कसा बोलला बाबू? बेर जायचंय? बेर नाही, थोबडा फोडून ठेवीन बेर. कांतारा कसा करतो बाबू? कांतारा कसा करतो? कांतारा ओरडतो. सोडू ना? नाही नाही, नव्या मावशी नव्या दिवशी किरण रावांचं नाव घेते सत्यनारायण पूजेच्या दिवशी. इंग्लिशमध्ये म्हणतात चंद्राला मून, इंग्लिशमध्ये बोलतात चंद्राला मून. अतुल रावांचं नाव घेते निकमांची सून. काका रिॲक्शन द्या फक्त. इकडे काय चाललंय? आणि सो आता आम्ही प्रसाद भरतोय सत्यनारायणाचा. लोक येणार पाया पडायला, तेव्हा आम्ही अशा प्रसादांच्या पुढे हातात देणार. सो आता भजन मंडळी आली होती तर त्यांना नाश्ता पण आम्ही आणला होता, समोसे आणि वेफर. सो आम्ही तेच सगळं सर्व करणार होतो त्यांना, कारण की भजन सुरू व्हायच्या आधी त्यांची पोटपूजा झाली पाहिजे आणि मग एक सुंदर भजनचा कार्यक्रम होणार आहे जो तुम्ही पुढे बघू शकता. आणि मस्त गरमागरम चहा पण सर्वांना फ्रेशनेस येण्यासाठी.
तर दुसरा दिवस होता 26 जानेवारीचा आणि आमच्या मम्मीचा पण तेव्हाच बड्डे असतो. सो आम्ही आदल्याच रात्री 12 वाजता हे केक कटिंगचा कार्यक्रम करून घेतला, सर्वजण होते म्हणून. सो असा आमचा झाला मम्मीचा एक छोटा बड्डे सेलिब्रेशनसुद्धा आणि आमचं वाइंडअप पण करायचं होतं कारण की खरंच खूप दमलो होतो. पूजा, बॅक टू बॅक भजनचा कार्यक्रम. सो असा दिवस आमचा खूप छान गेला आणि खूप मजा आली आम्हाला. तर मला सांगा तुम्हाला पण कसा वाटला हा. सो हा होता आमचा गणपती बाप्पाचा 4था दिवस आणि खूप बॅक टू बॅक चांगला गेला कारण की सकाळी होती सत्यनारायणाची पूजा आणि संध्याकाळी भजनाचा कार्यक्रम होता. सो तुम्ही बघितलं की आम्ही किती एन्जॉय केलं. तो भजन मंडळ जे आलं होतं ते खरंच खूप सुरेख होतं, खूप छान होतं. त्यांचा जे वादक वाजवत होते त्या गोष्टी सगळ्या घंटानाद वगैरे जे काही होतं तर घरात खूप छान वाईब्स पसरले होते आणि आम्ही खूप आनंदात होतो. सो खूप बरं वाटलं. 4 दिवस कसे गेले कळला नाही आणि दुसरा दिवस आमचा गणपती बाप्पाचं विसर्जन होणार होतं, बाप्पाला निरोप द्यायचा होता. सो वाईट पण वाटत होतं पण छान गेले आणि पुढच्या वर्षी आम्ही बाप्पाची अशीच वाट पाहू परत. तर मला नक्की सांगा तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला आणि हो विसर्जनचा व्लॉग येणार आहे सो प्लीज कंटिन्यू तो पण बघा आमच्यासोबत आणि मला कमेंट्स करून सांगा कसा वाटला आणि कमेंटमध्ये असं पण द्या की गणपती बाप्पा मोरया, कारण की पुढच्या वर्षी खूप चांगले गोष्टी आम्हाला कंप्लीट करायच्या आहेत. सो लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.